परवा माझी गाडी कृष्णा गायके नावाचा भाजपचा कार्यकर्ता, जो या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणतो स्वतःला, त्यानं माझी गाडी फोडली। ते गेले 8 दिवसापासून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत होता। त्याला बऱ्याच आमच्या बांधवांनी समजून सांगितलं की तू असं का करतो। त्याने सुद्धा बऱ्याच बांधवांना सांगितलं की मी गाडी फोडणार। वैयक्तिक मी त्याला मेसेज केला, त्यावेळेस त्यानं मला सुद्धा रिप्लाय दिला। ते स्क्रीनशॉट ते सगळं साहेबांना दाखवलं। त्यानं चॅलेंज करून मी गाडी फोडतो, माझी ताकद तुला दाखवतो, अशा पद्धतीनं त्यानं बोलून ती गाडी फोडली आहे। आम्हाला असं वाटलं होतं त्याच्या गावामध्ये फोडेल। काल त्याच्या गावामध्ये सत्कार झाला, डीजे लावून त्या गावामध्ये आमचं स्वागत केलं। त्याचे वडील, काका सगळे लोक त्या कार्यक्रमामध्ये होते। परंतु हा कुणाच्या सांगण्याहून हा माथे फिरूपणा करतोय, याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे। 21 जानेवारीला येणाऱ्या राज्यव्यापी मोठं आंदोलन आझाद मैदानात होणार आहे। मी राज्यभर फिरतो, समाजाचं मोठं आंदोलन होतंय आणि हे थांबावं, माझं फिरणं थांबावं, माझ्यावर धाक निर्माण व्हावा, यासाठी जाणून बुजून केलेलं हे राजकीय फार मोठं षडयंत्र आहे। मी आता एसपी काल पोलीस स्टेशनला त्याच्याविषयीची रीतसर तक्रार दिलेली आहे। त्या संदर्भात काय कारवाई झाली, काय करतात साहेब, या चर्चा करत असताना याच्या मागे जे राजकीय षडयंत्र आहे, याला कुणाकुणाचे फोन आले, यानं कुणाकुणाला फोन केले, याच्या संपर्कात कोण आहे, हा सगळा तपास करून या राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करावा, अशा प्रकारची विनंती एसपी साहेबांना भेटून या ठिकाणी आम्ही केलेली आहे। ज्या दीपक बोराडेंनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून, हे आरोप बिनबुडाचे आहे। तुम्ही सिद्ध करून दाखवा। माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा, तेव्हा मला आरोपी ठरवा। पण ठीक आहे, आरोपी ठरवण्याचं कारण काय? तुम्ही समाजात दिशाभूल करताय 100%। जो 24 तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला व जे 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जी उपोषणाची तयारी झालेली होती, त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो। पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एसटी आरक्षण हा मोर्चाचा जो संदर्भ होता, जे उद्देश होतं की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे, तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती। नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंग मध्ये उतरले, जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला, त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा, तुमच्या शब्दातून म्हणा, लगेच लक्षात यायला लागलं की तुम्हाला कोणत्यातरी पक्षाचा वास होतोय। माझा आरोप 100% की तुम्ही धनगर समाजाची दिशाभूल केलेली आहे। कशामुळे केली? मी त्याचे माझ्यापाशी पुरावे आहे। मी त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मला जे माझ्याकडे जे पुरावे आहे, मी ते 100% तुम्ही जर मला सांगितलं की तुम्ही मला सांगा, मी ते पुरावे द्यायला तयार आहे। त्यानंतर आमचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जे वंशज आहे भूषणसिंह राजे होळकर, यांना तुम्ही डावललं, यांना तुम्ही खाली बसवलं। होळकरशाहीचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे। त्यानंतर धनगर समाजासाठी अहोरात्र काम करणारे गोपीचंद पडळकर आहे, तुम्ही त्यांना डावललं। का डावललं तुम्ही? तुम्हाला तुमचे लेकरं बाळ, तुम्हाला परिवार हे तुम्हाला स्टेजवरती लागतो, आणि तुम्हाला जे धनगर समाजासाठी काम करतायत तुम्हाला ते लागत नाही का? किंवा त्यांना तुम्हाला नेमके दाखायचं काय? तुम्हाला तुमचे स्वतः 100% तुम्ही समाजाचे निष्ठ राहा। समाजाचे निष्ठ मनोहरदादा जरांगे पाटील होते, तुम्ही त्यांच्या मागे समाज होता, पण तुम्ही निष्ठ तुमची दिसतच नाहीये ना। धनगर समाज परिपूर्ण तुमच्यापासून लांब गेलेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे। म्हणून तुम्ही हे स्टंट केला आहे, आणि हे स्टंट तुम्ही तुमच्याच माणसाला सांगून केलेला आहे